त्यातला एक आशेचं किरण आहे सांगली जिल्ह्याचा। बेनापूरला सराव करतो राजेंद्र शिंदे त्यांचा पट्टा विरुद्ध धनाजी कोळे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुन अवार्ड काका पवार यांचे पट्ट्या। श्री मायाका देवीच्या यात्रेनिमित्त आज सांगली जिल्हा खानापूर तालुका भिक्कवडी मुक्कामी मायाका नगर मुक्कामी हे ऐतिहासिक मैदान आणि 1 नंबरची कुस्ती 1,01,11 रुपये नामाची आणि याची देणगी दात्यात यशवंत सीताराम तामकडे गुरुजी आदर्श शिक्षक माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते राजाराम सावबा तामकडे आणि सन्मानित दिलीप जगन्नाथ खरात माजी सरपंच या थोर देणगी दात्याच्या वतीनं 1,01,11 रुपये रकमेची कुस्ती आकड्यावरती लागते। पहलवान हातात हात द्या। संजय पाटोळे आपण पंचमन आकड्यावरती या आणि राजेंद्र शिंदे तात्या हात वरती करा। एक फोटो घ्यायचा नुकता हात वरती करा। आतली मंडळी सगळ्यांनी हात वरती करा। आशेचं किरण आहे 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद स्थापना झालेली आहे आणि 1961 ला दिनकर दहेरेंनी पहिली महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली। 1962 ला भोसले आमशाळेचे कीर्तिमानी पहलवान तात्या दोघांनाही सूचना देतात। भगवान मोरेनी भोसले आमशाळेचे कीर्तिमानी पहलवान भगवान मोरे यांनी दुसरी गदा सांगली जिल्ह्याला 1962 ला मिळवून दिली। 1963 ला सातारा जिल्ह्याला अधिवेशन गेला। खाल्ल्या गटातल्या कुस्त्या झाल्या पण ओपन गटातल्या कुस्त्या काही वादामुळे झाल्या नाहीत आणि 1963 ला महाराष्ट्र केसरीची गदा अनिर्णित राहिली। 64 आणि 65 नाशिक आणि अमरावती गणपत खेडकरनी सांगली जिल्ह्याला 2 गदा मिळवून दिल्या। खशाबा मधने आकड्यावरती आलेले कष्टाळू आणि मेहनती पोरगा कान्हारवाडी त्याचं गाव महान पहलवान स्वर्गीय शिवाजी मधने यांचा तो चिरंजीव बेनापूरच्या मातीत घडला। आदर्श वस्तात राजेंद्र शिंदे त्याचा पट्टा आहे। थोडं स्पीड न चला हलगीवाले। खशाबा मधनेचा सन्मान होतोय। पटाला लागण्याचा प्रयत्न धनाजी कोळीचा हो खशाबा मधनेचा सन्मान इथं पार पडतोय। गुणी आणि कष्टाळू मेहनती पोरगा आहे। इकडे डोक्याला डोकं लागले आणि डोक्यातल्या विचारांना चालते तिचं नाव कुस्ती। बुद्धी आणि बलाचा शास्त्रशुद्ध उपयोग त्याचं नाव कुस्ती म्हटलेलं आहे। सागर गेले 8-10 वर्ष फार मोठे परिश्रम घेतोय पोरगा। काय वेळेला छोटीशी दुखापत झाली पुन्हा तयार झाला आणि वडिलांना एक स्वप्न पाहिले सदाशिव तामकडे ते स्वप्न साकारण्यासाठी पोरग जीवाचं रान करायला लागलं। अगदी वय वाढत असताना धाकट्या भावाचं लग्न करायला लावलं पण मी लढणार वडिलाचं स्वप्न साकार करणार ही जिद्द या पोरांना बाळगली। ही दुर्मिळ उदाहरण पाहायला मिळतं। सदाशिव तामकडे सारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तिमत्वाने दौलत उभा केलेली आहे। 2023 ला या सागरनी सांगली जिल्ह्याला पदक मिळवून दिलं। सांगली जिल्ह्याची मान स्वाभिमान वाढवला आणि आता ओपनचा हा आशेचं किरण आहे। सलग 4 महाराष्ट्र केसरीच्या गदा सांगली जिल्ह्याकडे आहेत। 1961 दिनकर दहेरे, 1962 भगवान मोरे, 1963 ला निर्णय, 64 आणि 65 नाशिक आणि अमरावती गणपत खेडकर खेडचे। त्यानंतर 1978 ला अप्पासाहेब कदम नेर्लीकरांनी महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली। ते गंगावीस तालमीचे पहलवान। त्यानंतर बराच वर्ष धनाजी कोळी सगळ्यांनी बघितलं काय झालंय ते। एक आग कुस्तीतला धनाजी कोळी म्हणजे कुस्ती मात्र वादळी जोडलेला आहे। काही घडू शकतं। कमरेवरती सागर फिरला। 19
78 नंतर बऱ्याच वर्षानंतर 2007 ला चंद्रहार पाटील भळवणीकरांनी महाराष्ट्र केसरीची गदा छत्रपती संभाजीनगर त्या काळचा औरंगाबाद या ठिकाणी अतुल पाटलावरती विजय मिळवून महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली। 2008 ला स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी कडेगावला अधिवेशन घेतलं आणि तिथं संदीप बारकुंजी पुणेकरावरती विजय मिळवला आणि महाराष्ट्र केसरीची गदा चंद्रहार दादा पाटील यांनी खांद्यावरती घेतली। 5वे डबल महाराष्ट्र केसरी, 6वी आणि 7वी गदा मिळवून दिली चंद्रहार पाटलांनी। 2008 नंतर 2024 पर्यंत सांगली जिल्ह्याकडे महाराष्ट्र केसरीची गदा नाही। आता जत तालुक्यातला कंटीचा संदीप मोठे चांगलं पोरगा आहे, पुलगावच्या अधिवेशन मध्ये सिकंदर शेख बरोबर उपांत्य फेरीपर्यंत गेलता। शहाजी नाना पवार पारगावकरांनी खास लक्ष दिलंय। हा सागर तामखडे आणि सैनिकवाडीचा असे 3 पोरं सांगली जिल्ह्याकडे आशेचे किरण आहेत। सुबोध पाटील बरोबर का तात्या, आणि जबरदस्त आणि खालून निघण्याचा प्रयत्न सागरचा आणि खालून निघाला। टाळ्या तर करा मंडळी, टाळ्या तर करा। वाह, याला म्हणायची बघा समय सूचकता। पंचासाठी टाळ्या तर करा की मंडळी, टाळ्या तर करा। अपपर भाव नाही, माझा जवळचा भागातला असा नाही, कुस्तीत ज्यांचा शब्द प्रमाण म्हणून पाळला जातो असे राजेंद्र शिंदे तात्या आणि मायनी नगरीचं भूषण संजय पाटोळे असे 2 सुज्ञ आणि जाणकार पंच या कुस्तीसाठी आहेत। कोपराचा घोटणा सागर तामखडेने मानेवरती ठेवलेला। ह्या लेकरामुळं, ह्या पैलवानामुळं ह्या मातीमध्ये मैदान घडते असं मला म्हणावंसं वाटतंय। एकदा सगळ्यांनी हात वरती करून बजरंग बलीचं नाव घेऊया। नाम साधन पै सोपे, जळतील पर्वत पापाचे म्हटलेले आहेत। एखाद्याचं अडलेल्याचं काम होऊन जाईल हो। सगळ्यांनी हात वरती करा। जो हात वरती करणार नाही त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही। बोला बजरंग बली की, पवन पुत्र हनुमान की, भारत माता की। धन्यवाद। सागरनं पकड मजबूत केलेले आहे। काय येऊ दे म्हणतोय, विजय खेचून आणणार। मंजिल होने को मिलते जिसके सपने में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसले बुलंद होना चाहिए। प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतं ना। आत्ना डंकी, बल्ले 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 बल्ले, आत्ना डंकी डावावरती सागर तामखडे विजयी झालेला आणि भिक्कवडीचा मैदान गाजवला याच गावच्या भूमिपुत्रांना।